नमस्कार. मी सानिया पाटणकर. अनहत म्युझिकल जर्नी या पेजवर आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण भेटणार आहोत पंडित अतुल कुमार उपाध्येजी यांना. हॅलो. हा, नमस्कार. नमस्कार. धन्यवाद सर. आज तुम्ही वेळात वेळ काढून इथे उपस्थिती दाखवली आहे आणि सगळेच आपले म्युझिशियन्स आणि संगीताचे स्टुडंट्स, युनिव्हर्सिटीचे पण अनेक जण आता आपल्या बरोबर आहेत आणि आम्हाला खूप आनंद होतो की तुमच्यासारखे बुजुर्ग कलाकार त्यांच्याशी मलाही संवाद करायची संधी मिळते अनाहत म्युझिकल जर्नीच्या पेजच्या माध्यमातून. तर पंडित अतुल कुमारजी उपाध्ये आणि इतके ज्येष्ठ बुजुर्ग व्हायोलिन वादक, खूप उत्तम परफॉर्मर आणि त्याचबरोबर मोठे गुरु. व्हायोलिन अकॅडमी तर्फे त्यांनी अनेक उपक्रम केले शिष्यांसाठी, नवीन कलाकारांसाठी. खूप त्यांनी कार्य मोठं केलेलं आहे. संगीतासाठी त्यांनी भारतात आणि भारताबाहेरही खूप शिष्य घडवले आणि म्हणजे सतत प्रोत्साहित करत असतात नवीन कलाकारांना. अनेक शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये जाऊन सुद्धा नवीन पिढीतल्या मुलांशी डायलॉग करून त्यांना शास्त्रीय संगीताची आवड निर्माण करण्याचं कार्यही खूप मोठ्या प्रमाणात सर करतायत. लहानपणापासूनच हे सगळं मी बघतीये आणि मला असं खूप आज आनंद वाटतोय. तर आपण सुरुवात करूया. आपण काही प्रश्न आपल्याला विचारू इच्छिते. त्याच काही स्टुडंट्सही काही प्रश्न ते मला सांगत आहेत, त्यांचाही आपण विचार करूया. तर हे परफॉर्मर म्हणून तर सगळेजण खूप ओळखतात आपल्याला. आपली सांगीतिक कारकीर्द सुरू करताना मला वाटतं की आपले वडील बाळकृष्णजी उपाध्ये यांच्याकडे आपण शिक्षण घेतलं आणि मुख्य म्हणजे पंडित भारतीबुवा बखले यांच्या गायकीचे संस्कार तुमच्यावर आहेत. तर त्याच्याबद्दल जरा सांगाल का? ओके. सांगायचं म्हणजे आमचं विद्यालय जे आहे त्याचा जवळजवळ 70 वर्षाची परंपरा आहे. 1951च्या गुढीपाडव्याला आमच्या बाबांनी हे विद्यालय चालू केलं पुण्यामध्ये आणि त्यावेळेला व्हायोलिन आपल्या उत्तर हिंदुस्थानी संगीतात नवीन होतं. त्यामुळे इट इज ही हॅज स्टार्टेड इज अन R&D अशी त्याचं म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट म्हणून आम्ही चालू केलं ते. आणि गजानन बुवा जोशींनी ते आपल्या बैठकीमध्ये वगैरे आणलं आणि नंतर पार्सेकरांनी त्याच्यावर तो कळस चढवला. असा सगळा तो इतिहास. तर त्याच्यातले श्रीधर पार्सेकर जे आहेत, जे जाऊन त्यांना जवळजवळ 54 वर्ष झाले, आज 56 वर्ष झाली. तर त्यांचा आमच्या विद्यालयाशी अतिशय घनिष्ठ संबंध आला वडिलांशी आणि ती एक परंपरा आमच्याकडे व्हायोलिनची आली. तसंच आमच्या बाबांनी बापूराव केतकर म्हणून जे एक भास्कर बुवांचे ज्येष्ठ शिष्य होते, म्हणजे भास्कर बुवांचे 4 शिष्य आहेत. त्यापैकी सगळ्यांना माहित असलेले म्हणजे नारायणराव बालगंधर्व, नंतर मास्टर कृष्णराव. हे क्लासिकल मध्ये त्यांनी फार त्यांच्यासारखी मैफल कोणीच रंगवू शकलं नाही असं आमचे बाबा नेहमी म्हणायचे की त्यांचं फार मोठं त्यांनी काम त्यांच्यामध्ये होतं मास्तरांचं. आणि त्याच्यानंतर नरहरबुवा पाटणकर एक होते आणि आमचे चौथे बापूराव केतकर. हे त्यांचे 4 ज्येष्ठ शिष्य होते. ते बापूराव केतकर हे आपल्या पुणे भारत गायन समाजामध्ये त्यांनी बरंच काम केलेलं आहे समाजाकरता. आणि तिथं आमचे बाबा त्यांना भेटले आणि त्यांच्याकडनं त्यांच्याकडनं काही गोष्टी त्यांना पहिल्या बेसिक त्यांना सगळ्या त्यांच्याकडे. बर बर. त्यामुळे म्हणजे गायकीचा तुमच्यावर खूप संस्कार झाले आणि मला असं वाटतं की तुम्ही स्वतः पण खूप दिग्गज गायकांना अगदी जवळनं अनुभवलंय. की पंडित मोगूबाई कुर्डीकरजी, जयपूर घराण्याचे पंडित मल्लिकार्जुन मनसूरजी, पंडित भीमसेनजी आणि उस्ताद आमिर खान साहेब वगैरे. तर त्यांच्या या सगळ्यांच्या गायकीचा पण प्रभाव मला तुमच्या वादनामध्ये जाणवतो की काही गमकेच्या वेगळे किंवा बरोबर. पॅटर्न. त्याच्यामध्ये काय असतं माहिती का सानिया, की गुरुनी जे काय विद्यार्थ्याला द्यायला पाहिजे हे फार अगदी महत्वाचं आहे. ते वहीमधलं संगीत त्याला देऊन उपयोगाचं नाही. तर त्याला गुरुनी एक दृष्टी द्यायला पाहिजे असं मला वाटतं की गुरुचं व्हॉट इज द रोल ऑफ गुरु फॉर द स्टुडंट इज
त्याला चांगली दृष्टी द्यायला पाहिजे की जगामध्ये जे काही चांगलं चांगलं आहे ते ऐका. तर आम्हाला वडिलांनी लहानपणापासून सगळ्या मैफिली त्यावेळेच्या काळामध्ये, आता म्हणजे त्याविषयी बोलताना एकदम मी फार लक्ष्मी क्रीडा मंदिरामध्ये मोगोबाईंची झालेली बैठक मला अशी काल झाल्यासारखं आठवते. अच्छा. किंवा मल्लिकार्जुन मनसुरांची बैठक किंवा पुलं वगैरे सगळी मंडळी पुढे बसली होती आणि 3 वेळेला इतकी सुंदर बैठक झाली होती ती विसरूच शकणार नाही. किंवा वसंतरावांनी जाकीरबाईंच्या बरोबर शेवटची त्यांची मैफल जी रंगवली. तर अशा कित्येक मैफिली, कुमारांचं गाणं, पंडितजींचं गाणं मला खूप जवळनं ऐकायला मिळालं. नंतर आमिर खान साहेबांचं खूप, नंतर पंडित भीमसेनजींचं अतिशय प्रेम, सहवास आणि आशीर्वाद मला मिळाले. तर त्या काळामध्ये आम्हाला इतक्या मैफिली आम्ही ऐकलो आणि त्याच्यातनं आम्ही घडत गेलो. आणि आमचे बाबा नेहमी सांगायचे की ह्याच्यातलं जे चांगलं आहे ते तुम्हाला उचलता यायला पाहिजे. ती जर का तुम्हाला गोष्ट आली मग त्याच्याकरता तुम्ही वेगळं वेगळं तंत्र हातामध्ये विकसित करा. परंतु तुम्हाला त्या सगळ्या गोष्टीचा जेव्हा तुम्हाला अभ्यास होईल, बरोबर. किंवा लहानपणी आम्हाला त्यांनी बिरजू महाराजांचं नृत्य किती वेळा आम्ही पाहिलं असेल आणि अनुभवलं असेल. तर तेव्हा आम्ही बिरजू महाराजांच्या अनेक वेळा आम्ही डान्सला जातो. पण ते आता लहानपणापासून संस्कार झाल्यामुळे आता जेव्हा आम्ही वरच्या लईमध्ये एखादी गोष्ट वाजवायला लागतो तेव्हा जे त्यांचे तत्कार असतात त्याच्यामध्ये जे काही 4 गोष्टी येतात ते आमच्या हातातून आपोआप येतात. पण ते संस्कार अशा पद्धतीने लाईव्ह घडलेले असल्यामुळे ती गोष्ट शक्य आहे. नवीनचा पण तुमचा खूप अभ्यास आहे गाण्याच्या, आणि आमिर खान साहेबांची सरगम, आणि तुम्ही गाताही उत्तम. सगळ्यांना कदाचित माहिती नसेल पण तुम्ही ते गाता, आणि तुमचा खूप विचार आहे गायकीवर सुद्धा. हे बरेचदा मला आपण जेव्हा बोलत असतो नेहमीच सरांचं नवीन कलाकारांशी ते बोलतात, काही मार्गदर्शनपर पण गोष्टी सांगत असतात. तर नेहमी मला हे जाणवतं की गायकीचा तुमचा खूप विचार आहे. आणि म्हणजे सगळेच कलाकार म्हणून ज्येष्ठ असणारे जे परफॉर्मिंग आर्टिस्ट आहेत तर ते उत्तम गुरु असतातच असं नाही. ती एक वेगळी क्वालिटी आहे किंवा ते एक वेगळं स्किल तुमच्याकडे आहे. इतके 2000 च्या वर आपले शिष्य आहेत सगळीकडे, भारतभर आणि बाहेरच्या देशांमध्ये. हे काय आहे, म्हणजे हे संगीत शिक्षणाकडे कसं म्हणजे तुम्ही बघता, आणि असं इतकं इंडिव्हिज्युअली नॅशनल अवॉर्ड्स त्याच्यामध्ये काय झालं की आमच्या बाबांनी तुला सांगितलं की 70 वर्षापूर्वी व्हायलिन स्कूल चालू केलं. तेव्हा ते बँक ऑफ इंडियामध्ये मॅनेजर होते बरं का. आणि पण त्यांचा सगळ्या कलाकारांची इतका त्यांचा अभ्यास आणि प्रेम होतं सगळ्यांशी की आमच्याकडे सगळी मंडळी अगदी रेग्युलर येणं जाणं असायचं. आणि ते जेव्हा आता ऑफिसमध्ये असायचे आणि कोणीतरी विद्यार्थी आला की त्याच्याबरोबर बसायचं, कोणी ज्युनियर असेल तर त्याला शिकवायचं. हा विषय आमचा, मी वयाच्या 12-13 वर्ष म्हणजे 15 वर्षाचा असताना मी आय वॉज अ गुड टीचर दॅट. आणि आणि तुला सांगतो, शिकवताना जे आपल्याला शिकायला मिळतं ना ते शिकताना कधीच होत नाही. कारण शिकवताना तुम्हाला शिकलेली गोष्ट एखाद्या अर्धवट कळलेली असते, पण शिकवताना मात्र ती तुम्हाला पूर्ण कळल्याशिवाय तुम्ही दुसऱ्याला सांगू शकत नाही. तोपर्यंत तुमच्या त्या डेप्थ मध्ये जो अभ्यास व्हायला पाहिजे. त्यामुळे जेवढे हे सगळे माझे परत गुरु जेवढे मोठे आहेत तेवढे आमचे मी विद्यार्थ्यांनाही गुरुच मानतो. कारण त्यांना शिकवताना मला जे चॅलेंजेस आले आणि त्याच्यातनं या गोष्टी आपोआप मला पुढे सुचत गेल्या की अजून काय सोपं करून देता येईल, अजून काय सोपं. म्हणजे गुरुचं काम तेच असतं की एखादी सोपी गोष्ट करून द्या. म्हणजे पूर्वी आपण बघायचो की एखाद्याकडे तुम्ही गेला गुरुकडे की तू सांगायचं अरे म्युझिक फार अवघड आहे. अवघड आहे असं सांगता अर्थ नाही. म्युझिक तुमच्यात आहे आणि म्युझिक तुमच्या जस्ट यू टू टेक इट आउट, दॅट्स ऑल. इतकं तुमच्या संबंध नेचरमध्ये म्युझिक आहे, तुमच्या अवतीभोवती आहे, तुमच्यात आहे. फक्त तुम्हाला ते बाहेर काढून ठेवायचं आहे. इतकं सहजपणा जर का त्यांना सांगितलं तर मला वाटतं ते आता हल्लीचा काळ जसा आता आपण पाहतो, मुलांना काही दिलं झटक्यात ते अब्सॉर्ब करतात. तर ती गोष्ट मला वाटते की ती फार इम्पॉर्टंट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आता तुम्ही गाण्याचा विषय केला की कसं आहे माहितीये का की कुठल्याही वादकाला जर का चांगलं वादक व्हायचं असेल तर त्याला गाणं यायलाच पाहिजे. ही मे नॉट बी अ परफॉर्मिंग सिंगर बट ही शुड लर्न अँड अंडरस्टँड व्होकल टू इट्स डेप्थ. ते अगदी, कारण आपण जसं गातो ना तसंच आपलं वाजतं. आपण जे आतमध्ये गात असतो तसंच आपलं वाजत असतं. मग ते चुकीचं गात असेल तर चुकीचं वाजायला लागतं. त्यामुळे तुम्हाला गाणं अतिशय यायलाच पाहिजे. असं म्हणजे प्रत्येक वादकाला गाणं येणं अतिशय इम्पॉर्टंट आहे असं मला वाटतं की गाणं इज अ मस्ट फॉर एव्हरीबडी. आणि अशातच ते गाणं डेव्हलप होत गेलं आणि मग जे काय अनुभूती आली त्याच्यातनं लक्षात आलं की काही काही गोष्टी आपण अतिशय अवघड पद्धतीने, लोक सोप्या गोष्टी अवघड पद्धतीने गातात आणि त्यामुळे सोपी गोष्ट अवघड होते
आणि जर का सहजतेने गायलात तर अवघड गोष्ट अतिशय सोपी होते. म्हणजे इट इज द रूल ऑफ द लाईफ. इट इज नॉट फॉर म्युझिक, इट इज फॉर एव्हरीथिंग इन युअर लाईफ, हम्म, हम्म. असं तर मला वाटतं. तेच मी पाहिलंय की अगदी 4-5 वर्षाची मुलं पण तुम्ही त्यांना इतकं छान म्हणजे संगीत इतकं सोपं करून सांगता की ते त्यांचा ओढा निर्माण होतो. शाळांमध्ये जाऊन तुम्ही स्वतः शिकवताय त्यांना आणि इतके छान पण तयार होत आहेत या सगळ्या मोठ्या कार्यामुळे. आणि तुम्ही अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत. व्हायोलिन वर्सेटल इन्स्ट्रुमेंट आणि फाउंडेशन ऑफ म्युझिक, त्याच्यावर पण खूप रिसर्च करेक्ट, आहे. करेक्ट. आरसेकर नावाचे व्हायोलिन, हे फार सुंदर पुस्तक आहे. तर व्हायोलिनच्या ह्या वाद्याविषयक पण काही वेगळे विचार तुमचे तुम्ही सांगाल का की म्हणजे राईट हँड टेक्निक किंवा बोचा वापर कसा वेगळा आहे. आणि मला एक नेहमी प्रश्न असाही पडतो की म्हणजे कुठल्याच इन्स्ट्रुमेंटला शब्द ही सामग्री नाहीये, तर हे तरी बंदिशी एखादी तुम्ही वाजवत असताना त्या शब्दांचा किंवा स्वरवाक्यांचा विचार कसा होतो, किंवा सर्व एकंदरच व्हायोलिन विषय थोडस तुमचा विचार. अच्छा. व्हायोलिन खरं सांगायचं ना तर इट्स अ वेस्टर्न इन्स्ट्रुमेंट. मी तुला थोडक्यात सांगतो की त्यांच्याकडे जवळजवळ त्या व्हायोलिन या वाद्याला जवळजवळ 7 शतकांचा इतिहास आहे. आपल्याकडे एक 200 वर्षापूर्वी ते कर्नाटक म्युझिकमध्ये आलं. त्यामुळे त्यांचं जे काही त्यांच्या गाण्याला योग्य असं त्यांनी टेक्निक डेव्हलप करून आपल्या उत्तर हिंदुस्थानी संगीतापेक्षा त्यांचं टेक्निक जास्त डेव्हलप झालेलं आहे लेफ्ट हँडचं. पण बरं. त्यांनी वाद्याचा जो ओरिजिनल ट्युनिंग सिस्टीम होती ती उलटी केली. म्हणजे पसा पसाच्या ऐवजी सापसप करून टाकली. आणि त्यामुळे त्याचे काय काय वेळेला ते एकदम लो, त्याचं टेन्शन कमी होतं आणि गायकी वाजवायला सोपं जातं. म्हणून त्यांनी त्या सोप्या पद्धतीने ते करायचा प्रयत्न केला. पण माझ्या मताप्रमाणे मला असं वाटतं की व्हायोलिनचा ओरिजिनल टोन जो व्हायोलिन म्हणजे जे व्हायोलिन तयार केलंय तर तेव्हा त्यांनी जो काढलाय तर त्यांनी तारांना सुद्धा त्याच्या GDAE असं नाव दिलंय. म्हणजे डी म्हणजे पांढरी दोनलाच दुसरी तार लावावी असं त्या व्हायोलिनचं स्ट्रक्चर सांगतं. आता बरं. प्रत्येकाने आपल्या सोयीनुसार ते काही जर का केलं तर काही चुकीचं नाही. खाली खर्च मिळतो वगैरे आपल्या गाण्याला योग्य असं ते सगळे ती सिस्टीम आहे, दॅट इज ऑल फाईन. पण मसापरे ही जी ओरिजिनल कॉन्सेप्ट आहे दॅट इज ऑल्सो ब्युटिफुल थिंग. कारण प्रत्येक वेळेला तुमचा 5वा स्वर सेकंड याला येतो. म्हणजे बप धनी सा दुसऱ्या ज्वर सारे गम प म्हणजे 5वी नोट आल्यामुळे त्या सगळ्या एका वेळेला व्हायब्रेट व्हायला लागतात. त्यामुळे मसापरे सिस्टीम इज ऑल्सो गुड. सापो बरं. सापो इज ऑल्सो गुड. आणि बरं. पोसा पसा जी वाजवली जाते विच इज क्लोज टू मसापरे दॅट इज ऑल्सो गुड. जे कुठल्याही पद्धतीने एकमेकाला नावं ठेवायचं कारण नाही. बऱ्याच वेळा काय होतं सापो सापोवाले म्हणतात की अरे पसा पसा काय बरोबर नाही, किंवा पसा पसावाले म्हणतात की मसापरे बरोबर नाही. असं काही नाही, सगळं चांगलंच असतं. फक्त बरं. तुम्हाला त्याच्या पद्धतीने त्याचे हे वेगळे असतात. त्याचे आउटपुट हा जरा थोडा निळ्या पद्धतीचा असू शकतो. तर विशिष्ट त्यामुळे मी दोन्ही तर सगळ्या स्टाईल वाजवतो. दोन्ही पद्धतीने तुम्ही वाजवतात ते कसं म्हणजे ते बरोबर आहे. मी साप साप आणि पस पस या दोन्ही सिस्टीम मध्ये माझ्या अनेक सीडीज आहेत. हो. आणि रागानुसार आहे सिलेक्ट. मला जर का खर्चात जास्त जायचं असेल तर मी सापो सापो मध्ये सुद्धा वाजवतो. किंवा आज मला बासरी बरोबर ऋणू बरोबर जुगलबंदी करायची आहे तर मला पर्याय नसतो. मला आय टू गो टू पांढरी 3 आणि मग मी सापो सापो लावतो. तर आणि पसा पसामध्ये मी समजा शाहीद बँकेबरोबर माझ्या जुगलबंदी करायची असेल किंवा विश्वमोहनजी असतील तर त्यांच्याबरोबर मला ते पांढरी 2 मध्येच वाजवायला लागतं. तर आय बरं. शिफ्ट टू पसा पसा. बरं. तर काय होतं की जिथं पदनिसा असते तिथं सारे गम वाजवायला लागतात. असं ऑटोमॅटिकली होऊन जातं. म्हणजे इट्स व्हेरी डिफिकल्ट. बऱ्याच लोकांना ते म्हणजे अवघड वाटतं कारण हे असं कसं शक्य आहे. हो. पण मला अनेकांनी विचारलं हे तुम्ही कसं काय तुम्ही तुम्ही असं कसं काय एकदम तुमच्या चुकीचा हात कधी पडत नाही का. तर त्यांना मी त्यांना सांगितलं की मी सापो सापो किंवा पसा पसा वाजवतच नाही, मी राग वाजवतो. त्या रागामध्ये को नंतर काय एखाद्या रागात मी असेल तर नीच येणार, सा येणार, पुढे देत येणार. त्यामुळे मी तो राग जोपर्यंत वाजवतोय तोपर्यंत मला विचार करायचंही कारण नाही की मी पसा पसा वाजवतोय का सापो सापो. पण बरं. तिन्ही सिस्टीम सांगायची गोष्ट म्हणजे हा टेक्निकल गोष्टी व्हायोलिन वाजवणाऱ्याच्या लक्षात येतील. म्हटलं तर डिफिकल्ट आहेत, म्हटलं तर सोपे आहेत. तुम्ही जर हो. का सोपं म्हणून त्याकडे पाहिलं तर तुम्हाला अतिशय सोपे वाटते. तुम्हाला बरोबर. अवघड म्हणून पाहिलं की प्रत्येक गोष्टीच अवघड वाटते. बरोबर. आणि पंडित श्रीधर पारसेकर आणि यहुदी जी म्हणजे पण तुमच्यावर खूप प्रभाव आहे आमच्या त्याच्यातलं. बाबांच्या करेक्ट करेक्ट करेक्ट. ऍक्च्युली एक पंडित जे डॉक्टर यहुदी मेनन जे आहेत ही वॉज द टॉप मोस्ट व्हायोलिनिस्ट ऑफ द वर्ल्ड. आणि अच्छा. दैवयोगाने किंवा आमच्या महाराजांच्या कृपेने ते आमच्या फार त्यांचा आणि आमचा खूप घनिष्ठ संबंध आला विद्यालयाचा.
आणि आमच्या म्हणजे अयंगारांच्या थ्रू आमचा त्यांचा संबंध जास्त आमचा वाढला आणि त्यांच्या काही टेक्निक्स आम्ही इतक्या छान डेव्हलप झाल्या की व्हायलिन हे नुसत्या तुमच्या रिच मुवमेंटवर चालायला पाहिजे आणि ते जर का चाललं तर इतकं एफर्टलेस वाचतं की तुम्हाला म्हणजे आणि प्रत्येक बारकावे त्याच्यामध्ये चांगले येऊ शकतात. आतापर्यंत काय झालं की हे प्रत्येकाचं एकदा चुकीचं बसलं ना हातामध्ये की एकदा दंडातनं वाजवायची सवय झाली की मग तुम्हाला त्या रिस्क मुवमेंट करायला अतिशय अवघड जातं. त्यामुळे बेसिकली तुमचा हात बरोबर बसलेला पाहिजे, हा अगदी महत्वाची गोष्ट आहे म्हणजे ते. तर कारण वेगळं या टेक्निक आहे. शिकवण्याच्या बाबतीत मला एक तुला अगदी सांगायला बरं मला वाटतं की आता हे सगळे युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी वगैरे ऐकतायत, हो. तर कुठल्याही बाबतीमध्ये हम्म, तर मला असं वाटतं की लर्न करणं अतिशय सोपं आहे. हम्म. एखादी गोष्ट शिकणं ना, आता मी एक 40-50 वर्ष शिकवतोय त्यामुळे मला ती एक गोष्ट निश्चित कळलेली आहे की लर्न करणं अतिशय सोपं आहे, पण अनलर्न करणं ही आयुष्यात सगळ्यात डिफिकल्ट आहे. त्यामुळे त्यामुळे ज्याचं फाउंडेशन चांगलं आहे ना, तो किती वरती जाऊ शकतो, पण ज्याचं फाउंडेशन हात चुकीचा बसलेला आहे तर त्याला त्याच्यातनं बाहेर यायला अतिशय अवघड असतं. आणि मला असं वाटतं ते फार तर कमी करता येतं. म्हणजे एखादं आपण चित्र काढलं आणि ते खोडलं तर पण ते पहिल्यासारखा कागद नाही होणार. किती तू खोडायचा प्रयत्न केला तरी काहीतरी गडबड वाटते त्याच्यामध्ये. तर ते जे ओरिजिनल स्ट्रक्चर तयार होतं ना, ते शक्यतो कोणी बदलायचा प्रयत्न करू आणि ओरिजिनल म्हणून त्याला ज्या गोष्टी खरोखरी माहिती आहेत त्याच त्यांनी शिकवाव्यात. जे त्याला माहिती नाही ते तरी शिकू नये, असं एक माझं एक स्पष्ट मत आहे. बरोबर. आणि त्याच्यामध्ये ते बोचं टेक्निक, बोचा तुम्ही श्वासासारखा वापर करता असं मी अनेकदा करेक्ट. ऐकलं व्हायोलिन वादकांकडनं. आणि खरं तंत्र सांगितलं. हा बोल बोल. हे अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. करेक्ट. हा जो श्वासाचा मुद्दा तू बोलतेस ना, हं, तर श्वास कसा वापरायचा गाण्यामध्ये किंवा वादनामध्ये हा फार इंटरेस्टिंग विषय आहे. आणि तो बऱ्याच वेळेला नाही बऱ्याच वेळेला लोकांमध्ये दिसत नाही, लगेच कळतं की हा श्वास वापरतोय किंवा नाही वापरतोय, किंवा बरोबर वापरतोय का चुकीचं वापरतोय, किंवा बरोबर. त्याचं गाणं बोलकं होतंय का नाही होतंय. ह्याला इतके सेगमेंट्स आहेत. इव्हन तुम्ही 6 म्हणताना सुद्धा त्याची रेंज कशी पाहिजे आणि ते नंतर खर्जात जाणं, वरती जाणं, हे वर खाली जाणं, हे माझ्या दृष्टीने ती सिस्टीमच वेगळी आहे असं माझं टोटली. त्याच्यावर माझा एक वेगळा अभ्यास आहे. मी तसं गाऊन आणि हे आय कॅन जे आय बी पुटिंग इट इन द ऍज अ पेपर ऑल्सो इन द फ्युचर. पण मला असं वाटतं ते जर का झालं तर अजून लोकांना गाणं सुद्धा किंवा वाजवणं काही म्हणजे, कारण त्याच्यामध्ये श्वासाचा फार इम्पॉर्टंट रोल आहे आपल्या गाण्यामध्ये, वाजवण्यामध्ये. इव्हन तबला वाजवताना सुद्धा की श्वास कसा त्या वाजवण्यामध्ये टाकायचा. कारण कसं असतं बेटा की आपल्या आपण जिवंत आहोत कारण आपल्यामध्ये श्वास आहे. आपण जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत आपण जिवंत आहे म्हणतो. आता जर का स्वराला जर का जिवंत करायचं असेल तर यू शुड म्हणजे यू हॅव टू लर्न द टेक्निक हाऊ टू पुट युअर ब्रेथ इन टू व्हॉट यू आर प्लेइंग. आणि ते जेव्हा येतं ना तर त्याची त्याची मजा लगेच त्याच्यात लाईफ येतं लगेच ते वाजवण्यामध्ये. पण त्याला तुम्हाला खूप मोठं टेक्निक हवं असं काही नाही. बरोबर. त्याला टेक्निक खूप आवश्यक नाही, पण ते असं आतनं येण्याकरता तुम्हाला यू शुड नो हाऊ टू यूज युअर ब्रेथ प्रॉपरली. आणि बरोबर. ते गुरुकडनं समजून घ्यायला पाहिजे बरोबर. असं मला वाटतं. म्हणजे दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे बऱ्याच वेळेला काय होतं, आपण वहीमधल्या सगळ्या गोष्टी शिकतो परंतु त्याच्या पलीकडे खरं म्युझिक चालू होतं. त्या गोष्टी शिकायच्या राहून जातात किंवा घ्यायच्या राहून जातात, काहींच्या द्यायच्या राहून जातात. असं सगळ्या गोष्टी घडत असल्यामुळे त्याची प्रगती मला असं वाटतं की अजून फास्ट ट्रॅकमध्ये होऊ शकेल. ही इज ऑलवेज इन द राईट ट्रॅक असं. बरोबर. म्हणजे लहानपणापासूनच एखादा विद्यार्थी शिकायला आला आणि एकाच गुरुकडे 10-12 वर्ष, तरी मला वाटतं तुम्ही जे म्हणलात लर्न आणि अनलर्न, हे ह्याच्यामध्ये त्या विद्यार्थ्याचा उत्तम वेळ आयुष्यातला वाया नाही जाणार जर का एकाच नाही ना, गुरुच्या. नाही. अगदी बरोबर आहे की त्याचा वेळ वाया जाता कामा नये. म्हणून आपण एक पूर्वीपासून एक म्हणायचो की एक चांगल्या गुरुला चांगला शिष्य मिळणं आणि चांगल्या शिष्याला चांगला गुरु मिळणं आणि योग्य वेळेला, दॅट इज फार इम्पॉर्टंट आहे. ते जर का झालं ना तर खूप गाणं आणि वाजवणं सहज सोपं जातंय. खरं म्हटलं तर गाणं हे सगळं सोपंच आहे, पण ते अवघड करून आपण गातो, अवघडून वाजवतो, अवघडून गातो. म्हणजे नारद मुनींनी त्यांच्या संगीत शास्त्राच्या ह्याच्यामध्ये म्हटलंय की सगळ्यात बेसिक तुमचं म्हणजे तुमच्यामध्ये एक्साइटमेंट आहे ती सगळी गाण्यामध्ये गेली पाहिजे. तुम्हाला ते शुड नॉट, यू शुड बी व्हेरी एकदम सहज अवस्थेमध्ये पाहिजे. आपण जसे ओंकार म्हणून जसे आपण एका समाधी अवस्थेमध्ये जातो तितके सहज तुम्ही पाहिजे तुम्ही तुमच्या गाताना वाजवताना. नाहीतर तुमचं गाणं येऊ शकणार नाही. म्हणजे गाऊ शकाल तुम्ही, ते सगळं टेक्निकली बरोबर असेल पण ते भेटणार नाही आतमध्ये. तुम्ही इतके साधे
सहज बोलताय, पण त्याच्या मागे एवढी तपस्या आहे आणि तुमच्या शरीराचाच एक भाग झालेला आहे वाद्य हे तुमचं, त्यामुळे इतकी नंतर मला वाटतं हा ईज आणि हे सहजपणा येत असावा असं वाटतं मला. आणि तुम्ही खूप वेगवेगळे प्रयोग केलेत संगीतामध्ये. जुगलबंदी ही आता तुम्ही बोलत होता, उस्ताद शाहिद परवेज, पंडित विश्वमोहनजी भट, पंडित रोहन. हो हो, तेजन बरोबर मी सर्वच बरोबर वाजवलंय, तनई बरोबर वाजवलंय, याच्याबरोबर काय गमत आहे माहितीये का, की आमच्या वडिलांनी आम्हाला ते एक चांगलं आम्हाला दृष्टी दिली आणि आम्हाला एक हे दिलं की तुम्ही प्रत्येक वाद्यातलं काय चांगलं आहे तुम्ही घ्या. बरोबर. जसं बिस्मिल्ला खान साहेबांच्या एक टिपिकल ताना आहेत त्या मी नेहमी वाजवतो. ते वाजवताना आय फील दॅट लोक म्हणाले अहो तुमच्या ह्याच्यात ते आता वाजत, कारण त्या पद्धतीचं आम्ही ते आय ट्राय टू रिप्लिकेट इट इन व्हॉट आय एम प्लेइंग. ते बरोबर. माझ्या व्हायलिन वाजवताना त्याची मजा वेगळी वाटते. तसं सर्वात मधलं एक जे गांभीर्याच्या काय काय नोटा इतक्या सुंदर वाजतात त्या मेंढी, तर त्या सुद्धा तुम्हाला वाजवता यायला पाहिजेत. आणि सतारी सारखा झाला सुद्धा वाजवता यायला पाहिजे. त्यांच्या जोड झाला असतो तोही तुम्हाला वाजवता यायला पाहिजे. बरोबर. नंतर त्यांचा जो अतिद्रुत मध्ये त्यांचे जे काही हे असतात तर तेही तुम्हाला यायला पाहिजे. डान्स मधला तत्कार तुमच्या यामध्ये यायला पाहिजे. बरोबर. आणि याच्या बाबतीत एक अतिशय महत्वाचा विचार मी नेहमी लोकांना सांगतो की म्हणजे गाताना म्हणजे त्याच्यामध्ये असलेलं गाण्यामध्ये म्हणजे गेळता येण्याकरता तुमच्या वाजवण्यामध्ये जे त्याच्यामध्ये तंत जे आहे तो प्रकार आहे, तर तो गाण्यामध्ये तंत पाहिजे, तंतामध्ये गेयता पाहिजे. आणि वा. या दोघांमध्ये नृत्यामधलं जे एक्सप्रेशन भाव आहे, प्रत्येक रागाला एक भाव आहे, तो तसा तुमच्या याच्यामध्ये एक्सप्रेस व्हायला पाहिजे, तर ते बरोबर. कम्प्लीट होतं. असं असं मला एक वाटतंय, म्हणजे त्याच्या बाबतीतली हे आहे. या वाद्यांची वेगवेगळी वैशिष्ट्य अशी एकत्र करून म्हणजे एकत्र म्हणजे देवाणघेवाण त्याची होऊन एक जुगलबंदीतनं एक छान एक वेगळं रसायन निर्माण होताना आम्ही नेहमीच ऐकत असतो. आणि असे अनेक प्रयोग की म्हणजे सिम्फनी ऑर्केस्ट्रा हे आपण वेस्टर्न म्युझिक मध्ये ही कन्सेप्ट आहे, पण तुम्ही एवढं मोठ्या लेवलला जाऊन अनेक व्हायोलिन्स एका वेळेला वाजतात आणि आपल्या शास्त्रीय संगीतात हे वाद्य आधी रुजलेलं आहे आणि त्याच्यातून एवढ्या मोठ्या प्रमाणावर या ऑर्केस्ट्राचं तुम्ही म्हणजे शिष्यांकडनं त्यांनी प्रयोग केले, तर ती काय संकल्पना आहे? खरं सांगायचं ना, तर आता तुम्ही पाश्चात्य देशात गेला तर त्याचं व्हायलिन म्हणजे इन जनरल म्युझिक इतकं रुजलंय, प्रत्येक घरामध्ये म्युझिक असतं. जसं आपल्या कर्नाटक म्युझिकमध्ये प्रत्येक जण त्या घरामध्ये काहीतरी शिकत असतो किंवा काय. अजून आपल्या बाकीच्या याच्यामध्ये अजून तेवढा हे झालेलं नाहीये, पण तिकडं मात्र त्या गोष्टी आणि प्रत्येक जण म्हणजे घरामध्ये कोणतरी व्हायलिन वाजवत असतो, हे पियानो वाजवत असतो आणि प्रत्येकाला एक्सपोजर असतं. आता काय आहे की आता समजा एक आता माझ्याकडे 50 जण व्हायलिन शिकतायत बरं का, की आता 10-15 जण अतिशय प्रोफेशनल लेवलला फार सुंदर वाजवतात. ऍज गुड एज दे आर प्लेइंग लाईक मी, एखाद्या माझ्या पुढे सुद्धा जाऊन वाजवतो किंवा वाजवू शकते, इतके ते छान तयार झाले. आय एम व्हेरी हॅपी विथ माय स्टुडंट्स आणि माझे मुलांचा आणि माझे स्टुडंट बद्दल आय एम व्हेरी हॅपी. तर ते करताना मला असं वाटतं की इंडिव्हिज्युअली तुम्हाला किती अपॉर्च्युनिटी मिळू शकतात आणि किती वेळा तुम्हाला चांगल्या चांगल्या कलाकारांना मिळत नाही, तर या लोकांना कसं मिळेल. पण पाश्चात्य देशामध्ये कसं आहे माहितीये का, की तो जो ग्रुप संबंध समजा एक 100 व्हायलिनिस्ट असतात, त्याच्यामध्ये लेवल 1, 2, 3, 4, मग त्याच्यामध्ये अगदी जे ज्युनियर असतात त्यांना वेगळा रोल असतो, त्यांचा स्क्रोल वेगळा असतो, ते वाजवताना त्यांना झेपेल एवढा स्क्रोल असतो. त्याच्यानंतरचा जो सेकंड लेअर असतो तो जरा सिनियर असतो, तर त्यांना अजून वेगळा स्क्रोल असतो, तिसऱ्या लेवलला अजून असतो. तर अशा पद्धतीचं जर का आपण डेव्हलप केलं आणि आपल्या इतर वाद्यांचा सपोर्ट घेतला, तर आपल्यासारखं जे सिम्फनी ऑर्केस्ट्रा हा जगात कुठेही होऊ शकणार नाही, इतकं कमाल त्याच्यामध्ये आहे. आणि हे काम फक्त व्हायलिनच करू शकतं, कारण व्हायलिन असं एकच वाद्य आहे की 100 वाजली तरी त्याचा एक आवाज येतो. हम्म. तू असं 100 कुठली बासरी वाजव, सतारी वाजव, तर तुला तसा आवाज येणार नाही, एक आवाज येणार नाही. आणि त्याच्यात पण इतकी म्हणजे अशी त्याची लेवल इतकी म्हणजे एकदम इट कॅन बी रीच टू द डेप्थ ऑफ द सी और आणि एकदम त्याला एकदम तुला आवाळा एवढी एकदम तुला त्याची उंची वाढलेली आहे, एवढं त्याच्यामध्ये तुला ऑर्केस्ट्रा ऐकत तुला लक्षात येईल की एकदम हळूवारपणे जाऊ शकतं, एकदम वरती जातात. पण हे सगळं व्हायलिन इतकं सहज करतं ना, आणि इट इज क्लोजेस्ट टू द ह्युमन व्हॉइस, असं कमाल वाद्य ते. म्हणजे अजून हे वाद्य कळायला मला असं वाटतं की अजून एक 2-4 जन्म तरी जायला लागतील. म्हणजे एवढं त्याच्यात आहे, या वाद्यामध्ये इतकं पोटेन्शियल आहे की म्हणजे दुसऱ्या देशातून येऊन सुद्धा आपल्याकडे इतकं आपल्याकडे महत्वाचं मैफलीचं वाद्य झालंय. आणि आणि साथ संगत पण खूप म्हणजे गळ्याचं तुम्ही म्हणलं तसं सारंगी व्हायोलिन हे वाद्य खूप बारकावे
मिंड हे जास्ती जवळ येऊ शकतात. पण म्हणजे आपण साथ साथ संगतीमध्ये बघतो की काय बहुतांशी काही लोक साथ संगतीला घेत इतकं दिसत नाही साथीचं वाद्य म्हणून. तर ते का असावं, का त्याचं एक वेगळं व्यक्तिमत्व निर्माण झालंय म्हणून ते फक्त सोलो वादनासाठीच जास्ती पॉप्युलर झालं का काय नाही कारण तुझं असं? उलट तू कर्नाटक संगीतात बघितलं ना, हम्म. तर कर्नाटक संगीतात व्हायलिन हे अगदी म्हणजे व्हायलिनला पर्यायच नाही. ते ऑलवेज टेक अ व्हायलिन. दुसरं काही ते त्यांच्याकडे साथीला नसतं. ऑलवेज दे टेक अ व्हायलिन बिकॉज इट इज क्लोजेस्ट टू द ह्युमन बीइंग. आणि त्याच्यात जे बारीक सारीक श्रुती येऊ शकतात त्या कुठल्या दुसऱ्या वाद्यात येणं अवघड आहे. त्यामुळे ते नेहमी ते घेतलं जातं. पण आपल्याकडे आता आपल्याकडे मी सांगितलं ना, उत्तर हिंदुस्थानात व्हायलिन येऊनही अजून थोडासा म्हणजे एवढा अजून वेळ झालेला नाही. किंवा आता मी मी पुष्कळ वाजवतो. पण काय होतं माहितीये का, आपल्याकडे एक फार गमतीशीर गोष्ट आहे. म्हणजे एकदा तुम्ही कोणाच्या मागे साथीला बसलात ना, की तुम्हाला साथीदार हा शिकावा लागतो. आणि मग तुम्हाला त्याच्यात बाहेर यायला खूप वेळ लागतो. असं मला अनुभव आहे म्हणजे हा प्रचंड मोठा, की त्यामुळे आपल्याकडे म्हणजे तो एक ऍडिशनल क्वालिफिकेशन म्हणून लोक बघत नाहीत. ऍक्च्युली इट्स ऍडेड क्वालिटी ना, की हे असं सहज साध्य करू शकतं, गाण्याबरोबर ते जातंय सगळं, फार हा चांगला मेळ होतोय. पण लोक त्याच्याकडे तशा पद्धतीने बघत नाहीत. लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो, की हा साथीदार एकदा साथीदार म्हणून तुम्हाला शिक्का बसला की त्याच्यातनं तुम्हाला परफॉर्मिंग लेवलला सोलोला. आता मी असं कोणाच्या बरोबर घरी वाजवेन, मला आवडेल सगळ्या गायकी वाजवायचा प्रयत्न करत असतो मी. जे काही काय काय हातात चांगल्या चार गोष्टी सापडतात. आता मल्लिकार्जुनजींच्या गाण्याचा मी तेव्हापासून लहानपणापासून विचार करतो, त्यात आता दोन चार जागा आता मला त्यांच्या यायला लागल्या, की आता म्हणजे कारण ते आता रुजलंय. आता मी आतनं येणार ते माझ्या. सो पर्यंत आतनं येत नाही तो पण वरवर वाजवण्याला काही अर्थ नाही. तर त्या येण्याकरता मला त्याच्यावर 40 वर्ष माझा विचारात म्हणजे ते माझं ते मुरायला लागलं मनामध्ये, याच्यामध्ये तेव्हा सिस्टीम मध्ये, तेव्हा आता कुठेतरी ते यायला लागलं. तर आपल्याकडे कसं आहे माहिती का, की आपले संस्कृती जी आहे की त्याच्यातलं एखाद्याचे ऍडिशनल क्वालिफिकेशन असेल तर त्याच्याकडे निगेटिव्ह कडे पाहतात. उदाहरणार्थ साधी गोष्ट सांगतो म्हणजे, की एक बॉलिवूडमध्ये बॉलिवूडचा आपल्या संबंध सोसायटीवर बराच मोठा इम्पॅक्ट आहे. त्याचं थोडक्यात उदाहरण सांगायचं म्हणजे, मध्ये माझ्याकडे एकदम खूप यंगस्टर्स एकदम व्हायलिनची इन्क्वायरी करायला लागले बरं का. मला बरं वाटलं की नवीन जनरेशन मध्ये छान आता व्हायलिन लोकांना आवडायला लागले दिसतंय. आणि नंतर पाहिलं तर ते कुठल्या तरी एका पिक्चरचं मला वाटतं मोहम्मद का किंवा असं, त्याच्यामध्ये तो शाहरुख खान सगळ्यात पोस्टर व्हायलिन घेऊन होता तो उभा. मग मी विचारायला लागलो की अरे तू ते हे बघून आला का, तो म्हणायचा म्हणजे तो कबूल करायचा की मी ते बघून आलो. तर मी त्याला सांगितलं अरे असं ते कोण तुला व्हायलिन येणार नाही, तुला त्याचं जर का करायचं तर तुला म्हणजे काहीतरी लोक विचारतात सरळ की व्हायलिन किती दिवसात येईल बरं का. आता दिवसात जर का यायला तर फारच अवघड आहे. म्हणजे कारण त्यांनी कुठेतरी त्या एका दुकानामध्ये मेंढ्यांच्या मी पाहिलं होतं, एक पुस्तक होतं 15 दिवसात व्हायलिन शिका. अरे आता बापरे. हे असं दिवसात शिकायला लागलं तर मला ते येऊन विचारतात की "हो, आम्हाला किती दिवसात येईल?" मग मी त्यांना सांगतो की तुम्हाला 2 जन्मात येईल. तुम्ही या जन्मात सुरू करा, म्हणजे यू विल कम विथ सम क्रेडिट बॅलन्स, आणि मग पुढच्या जन्मी तुम्हाला एखाद्या यायची शक्यता आहे. कारण असं एका थोड्या दिवसात नाही याची काही गोष्ट नाही बेसिकली. तर हा जो बॉलिवूडचा इम्पॅक्ट आहे ना, तो फार आपलं गमतीशीर आहे म्हणजे. हम्म. आणि तो खूप असतो आपल्या ह्याच्यामध्ये, की त्या हिंदी पिक्चर मध्ये सुद्धा बघतो आपण, त्या हिरोला काही झालं की तो एकदम व्हायलिन घेऊन असं करून स्वर काढतो. म्हणजे लोकांना वाटतं की, किंवा बऱ्याच वेळेला असं होतं की राष्ट्रपती वगैरे असे कुणी मोठं कोणीतरी हे झालं की कोणीतरी व्हायलिनिस्ट किंवा सारंगीवाले आणून बसवतात आणि ते वाजवत असतात. तर त्याचं ऍक्च्युअली इट इज एज्युकेशनल क्वालिफिकेशन ऑफ द इन्स्ट्रुमेंट दॅट इट बरोबर. कॅन क्रिएट अ सॅड, हे सुद्धा सहज तो निर्माण करू शकतो. उद्याला दुसरं एखादं हे वाद्य घेतलं तर तो एखादं वाटेल की काहीतरी आनंदी काहीतरी झालंय. ते वाटायला नको म्हणून ते व्हायलिनिस्टला किंवा ह्याला आणायला लागलेलं असतं. परंतु लोकांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की इट इज ऍडिशनल क्वालिटी. याचा अर्थ असं नाही की राष्ट्रपती गेल्यावरच ज्याला चान्स मिळतो असं काही नाहीये ते. तो बघण्याचा दृष्टिकोन थोडा बदलला करेक्ट. तर तो आपल्या सोसायटीचा दृष्टिकोन आहे. करेक्ट करेक्ट. ऍक्च्युली वेस्टर्न याच्यामध्ये वर्ल्डमध्ये व्हायलिन इज द किंग ऑफ द इन्स्ट्रुमेंट. की हा. किंग ऍट द इन्स्ट्रुमेंट असं म्हणतात, की हे वाद्य म्हणजे, आणि खरोखर त्याच्यामध्ये कमाल तिच्या कॅपॅसिटी म्हणजे म्हणजे अनकम्पॅरेबल. ते जर का लोक वाजवताना ऐकलं ना तू, की सबंध फिंगर बोर्ड वापरतात आणि पियानोची एवढी मोठी रेंज ते व्हायलिनवर सहज काढू शकतो 4 तारावर. वा. म्हणून मी सगळं जे काही हे दिले आहेत, मी माझ्या सीडी काढल्या, त्याचं टायटल आहे मॅजिक ऑफ 4 स्ट्रिंग्स. अच्छा. ही 4 तारावरचा खेळ आहे.
आपण हा. म्हणतो त्या 4 तारावर तुमचं संबंध संगीताचं विश्व तुम्हाला उभं करता येते, केवढी मोठी कमाल आहे. हं. आणि त्याचा अकॉस्टिकचा इतका जबरदस्त अभ्यास आहे की असं दुसऱ्या कोणत्याही इन्स्ट्रुमेंटला नसेल. आता मध्ये आम्ही शाहिदबाईन आम्ही एका फॉरेन दौऱ्यामध्ये होतो, तिथे आम्ही एका चर्चमध्ये वाजवायला बसलो. तर मी नुसता त्याच्यावर नुसता असा एक बो उडल्याबरोबर समस्त चर्चमध्ये आवाज एकदम भरून गेला एकदम सगळा. याला कारण म्हणजे ते व्हायलिन इज डिझाईन इन अ सच अ वे दॅट इट साऊंड सो गुड की विदाउट एनी एम्प्लिफिकेशन इट साऊंड सो गुड. तुम्हाला काही जरूरच लागत नाही. बरोबर. दॅट इज मेड फॉर चर्च म्युझिक. परिपूर्ण आणि म्हणता येईल नाही, गळ्याच्या कमाल जवळ कमाल कमाल. असं मला आता 50-60 वर्षानंतर आता वाटायला लागले, माझी कुठेतरी आता थोडंसं कळायला लागलंय, कुठेतरी सुरुवात झाली. म्हणजे आपलं क्षेत्रच असं आहे, म्युझिक असं आहे ना, कुणी समजू नये की आपल्याला आपण पंडित झालो, हे झालो, असं कोणालाही वाटायचं कारण नाही किंवा आपल्याला खूप यायला लागलं असं कधी येऊच शकत नाही. त्याच्यावर आपल्या शिवजींनी अतिशय छान एकदा सांगितलं, या विद्यार्थ्यांना मला सांगायला आवडेल. त्यांच्या हा. गुरुपौर्णिमेलाच मला वाटतं त्यांनी एकदा एक गोष्ट सांगितली होती की तुम्हाला जर का जेव्हा तुम्हाला वरती जायचंय, इफ यू वॉन्ट टू गो अप, तुम्हाला खाली वाकून जायला लागतं. तुम्हाला तुम्ही डोंगर चढताना तुम्हाला खाली वाकून जायला लागतं. तुम्ही असं मागं वाकून नाही चालत तुम्हाला. बरोबर. बरोबर. आणि जेव्हा तुम्ही उतरता तेव्हा तुम्हाला असं पुढे वाकून चालत नाही, तुम्ही मागं होता. जेव्हा ताट होता तुम्ही तेव्हा तुमचं बरोबर. उतरणं चालू झालेलं असतं. म्हणजे यू आर डाऊनवर्ड, तुमचं जर्नी चालू झाला. म्हणून कुणी असं समजू नये की आमचे शाहिदबाईंचं त्याच्या बाबतीत अतिशय चांगलं हे आहे की जब आप सुनने के लिए बैठो तो आप शागिर्द बन के बैठो कि आप कुछ सीख सकते हैं उससे, और जब बजाने के लिए बैठो तो आप उस्ताद बन के बैठो. की असं ना, आपले माझ्याबरोबर सोल आहेत, माझ्याबरोबर हे आहे, माझ्याबरोबर तो राग आहे, मी एवढं आता त्यामुळे आय एम द किंग. जेव्हा म्हणजे बाकीच्या सगळ्यांपेक्षा मी श्रीमंत असतो, कारण माझ्याबरोबर हे सगळे आहेत माझ्याबरोबर. त्याबद्दल तुमच्या सांगीतिक प्रवासामध्ये पण तुम्हाला असे खूप दिग्गज कलाकारांनी तुम्हाला बोलावलं, पंडित भीमसेनजी, पंडित जितेंद्र अभिषेकीजी, पु ल देशपांडेंचं पण तुमच्यावर प्रेम होतं खूप, आणि येस पंडित येस. बाईंचं खूप प्रेम होतं, म्हणजे बाईंचं पंडित प्रेम होतं. पंडित म्हणजे हरिप्रसादजी. त्या बाबतीत मी अतिशय श्रीमंत आहे की मला चांगली परंपरा मिळाली. नंतर मला हे सगळ्या दिग्गजांचे किंवा ज्योत्स्ना भोळे म्हणा किंवा आमचे मारुलकर होते पूर्वी, बी.जी. आचरेकर होते, तो सगळा काळ आम्ही त्यांचे सगळ्यांचे प्रेम, आशीर्वाद आणि हे मिळालं. नंतर अभिषेकी बुवांचं माझ्या प्रेम होतं. नंतर वसंतरावांच्या हस्ते मला नॅशनल अवॉर्ड मिळालं. मला नॅशनल एका वेळेला मिळालं होतं त्यावेळेला, त्या वर्षी. तर असे सगळे दिग्गज आयुष्यात भेटले आणि त्यांचा प्रेम, सहवास आणि आशीर्वाद मिळाला. याच्याबद्दल मी अतिशय मला भाग्यवंत समजतो की देवानी त्या काळात आपल्याला जन्म दिला आणि आपल्याला अशा ठिकाणी दिलं की हे लोक सगळे भेटतील. तर त्या बाबतीमध्ये आय एम व्हेरी लकी. म्हणजे आय एम द वन ऑफ द रिचेस्ट पर्सन आय कॅन से. आणि तुम्ही इतका सुंदर सुवर्ण काळ पाहिला आहे संगीताचा सुरुवातीचा, आणि सगळ्या दिग्गजांना तुम्ही जवळनं ऐकलंय, अनुभवलंय, त्यांच्या बरोबर अनुभव घेतले आहेत. अनेक बरोबर. मोठ्या खूप यंग एज मध्येच आपण परफॉर्म केलं. सुरमणी अवॉर्ड, त्यानंतर सवाई गंधर्व, तानसेन महोत्सव, उस्ताद अल्लादी अखा समारोह, देशाविदेशात पण तुम्ही खूप जात असता. तिकडच्या लोकांचं काय म्हणणं आहे, म्हणजे त्यांचं इन्स्ट्रुमेंट आहे आणि तुम्ही विदेशात जाऊन जेव्हा प्रेझेंट करता त्यांच्या समोर, तेव्हा हो, त्यांच्या त्यांना खूप आश्चर्य वाटतं की खाली बसून कसे का वाजवतात आणि तुमचे आपले हात मोकळा राहतो, त्यामुळे त्यांचा हात असा थोडा बांधलेला राहतो तर आपला मोकळा राहतो. तर त्यांना फार, आणि आपण जे आपल्या याच्यामध्ये जे गमक किंवा मिंड वगैरे हा जे प्रकार आहेत ना, ते त्यांच्या गाण्यामध्ये किंवा वादनामध्ये त्यांच्या तो विचारच नाहीये. त्यामुळे ते ऐकताना त्यांना इतकी मजा वाटते की, आणि ते फार म्हणजे ते लोक अतिशय अप्रिशिएट करतात. जसं आम्ही त्यांचं टेक्निक अप्रिशिएट करतो, ते टेक्निक अजून आपल्याला तिथपर्यंत पोहोचायला अजून 50 वर्ष तरी लागतील. कारण त्यांनी कुठे 700 वर्ष त्यांच्याकडे व्हायलिन चालतं. आपल्याकडे आता 80-90 वर्ष होत आहेत. गजानन बुवांनी चालू केलं आपल्या याच्यामध्ये व्हायलिन खऱ्या अर्थाने, म्हणजे आपल्या उत्तरांनी हिंदुस्थानी संघामध्ये. तर आपल्याला लॉट ऑफ टाइम टू अजून जायचंय पुढे जर्नी. इट्स अ गुड बिगिनिंग असं जर्नी, असं मला वाटतं. आता आमच्याकडे ही परंपरा आता जवळजवळ 70-80 वर्ष, आता 70 वर्ष तर आहेच आहे. कारण आता आमची सगळे विद्यार्थी आणि आमचे टीचर्स राजसही बोथ आर इन म्युझिक. दे आर डुईंग. सवाईला आता परवा ते वाजवलं, राजसला आता गेल्या 2-4 वर्षापूर्वी नॅशनल अवॉर्ड मिळालं. दोघे वाजवत आहेत. माझे विद्यार्थी सुद्धा खूपच माझे तयार आहेत. आय एम व्हेरी हॅपी विथ माय स्टुडंट्स. दे आर ऑल डुईंग वेल. तर देर इज लॉट ऑफ थिंग टू, त्याच्यावर काम करायला भरपूर स्कोप आहे, त्याच्यात अभ्यास करायला पुष्कळ स्कोप आहे. आणि हे सगळं व्हायलिन खूप पुढे जाईल
पण त्याच्यात म्हणजे असं जेव्हा एक 100-125 वर्ष आमच्या याच्यामध्ये परंपरेमध्ये ते चालेल तेव्हा ते खरं हळूहळू ते पुढे जाईल असं मला वाटतं. आता तुम्ही गुरु म्हणून आपण बोलत होतो तर खरंच म्हणजे इतके सगळ्या तुमच्या शिष्यांचं आम्ही ऐकतो. तेजस राजस तर आपले चिरंजीव आहेत, व्हायोलिन ब्रदर्स म्हणतात त्यांना सगळेजण. आणि सविता सुपनेकर, प्रभंजन, सगळेजण खूप छान नॅशनल लेवलवर वाजवत आहेत. तर ह्याबद्दल पण एक प्रश्न असा पडतो की दोन्ही मुलं छान व्हायोलिन वाजवतात आणि या क्षेत्रातही आहेत, प्रोफेशनल लेवलला वाजवत आहेत. तर तुम्ही मला नेहमी स्वतःला वैयक्तिक प्रश्न पडतो की ह्या इतक्या वेगळ्या भूमिका आहेत की एक गुरु आणि वडील, आणि तुमच्या बाबत तर तुम्ही आई वडील मुलांचे आहात आणि गुरु पण आहात. तर हे किती कठीण आहे या भूमिका निभावणं. गुरु एक ते असा खरंच काय आणि माहितीये का की ऍज यू सो तू म्हणाल बरोबर आहे की somehow I lost my wife at quite early age. म्हणजे शी वॉज 44. आणि त्याच्यानंतर मला डबल रोल करायला लागला. पण कसं असतं की कुठलीही गोष्ट निगेटिव्हिटी घेण्यापेक्षा पॉझिटिव्हिटीने घेतली तर तुमच्या गोष्टी सोप्या होतात. आय बिकम व्हेरी गुड फ्रेंडली विथ ते माझे दोघं दोस्त झाले. त्यामुळे ते छोटे लहानपणापासून माझ्या बरोबर वाढले असल्यामुळे बिकम व्हेरी क्लोज फ्रेंड. आणि त्यामुळे त्यांना असं काही बाबा वगैरे असं काही विषय नाही. दे आर गुड फ्रेंड विथ मी. आणि गुरु म्हणून त्यांना सुद्धा शिकवायला लागलंच नाही. घरामध्येच असल्यामुळे ते ऑन देअर ओन ते शिकत गेले. मला मी समोर बसून अजून माझ्याकडनं अशी तालीम घेतली आहे असं त्या दोघांनी. पण ते दोघं इतके चांगले वाजवत आहेत. ते माझं म्युझिक वाजवत नाहीत पण चांगलं वाजवत आहेत. म्हणजे दे आर हॅव्हिंग देअर ओन आयडियोलॉजी की जी प्रत्येकाचा विचार असायला पाहिजे आपण म्हणतो तो त्यांच्या वाजवण्यामध्ये आहे. आय एम व्हेरी हॅपी विथ वॉट दे आर डुईंग. आणि त्यामुळे ते देव सगळी काळजी घेत असतात असं मला वाटतं. आपण काही करत नसतो. टेकन केअर बाय पण somebody गुरु else. म्हणून तुम्ही खूप म्हणजे त्यांच्याकडनं पण खूप स्ट्रिक्टली सगळं करून घेतलं असणार आहे. तर तुम्ही भूमिका इतक्या छान निभावत आहात याबद्दल खरंच इन्स्पिरेशन आहे. म्हणजे माझ्यासारख्या कलाकारांना व्यक्ती म्हणून आणि आर्टिस्ट म्हणून पण नेहमी प्रोत्साहन तुम्ही दिलंय. माझ्या घरी पण माझे वडील व्हायोलिन वाजवत होते तेव्हा तुम्ही यायचात. लहानपणी मी हो, करेक्ट पहिल्यांदा करेक्ट. तुमच्या स्टेजवर गायली माझा पहिला परफॉर्मन्स. त्याच्यानंतर इतकं माझ्यासारख्या अनेक लोकांना म्हणजे तुम्ही इतकं प्रोत्साहित करून वेगवेगळे अवॉर्ड उपाध्ये व्हायोलिन अकॅडमीचा अवॉर्ड मला तुम्ही हे केलं होतं. तर उस्ताद अल्लादिया खान साहेब, जयपूर घराणं, म्हणजे गाण्यामधल्या चांगल्या गोष्टी, काही अजून इम्प्रुव्हमेंट असेल त्या दृष्टीने गोष्टी सांगणं. आणि हे असं अनेक कलाकारांबद्दल, आणि नुसती सांगीतिक चर्चा असं नाही, अनेक लोकांना तुम्ही उभं केलंय, संगीतकारांना अनेक लोकांना तुम्ही मदत करत असता. आणि ही जीवनाकडे मला एक वेगळीच दृष्टी वाटते तुम्ही जे बघता जीवनाकडे, की वेगळीच माणसं जोडण्याची कला किंवा गोडवा. म्हणजे इतकं तुमचं खरं बघायला गेलं तर तसं टफ किंवा म्हणजे खडतर तुम्ही पण जॉब करत होतात बँकेमध्ये मोठ्या पोस्टवर, तुम्ही संगीत करत आहात. त्याच्यामध्ये तर कसं असतं माहितीये का सानिया की मला असं वाटतं की माणसानी संगीत म्हणजे ते संगीत हा वेगळा विषय आणि आपलं लाईफ वेगळं असं म्हणू नये. इट्स अ आर्ट ऑफ लिव्हिंग. तुम्ही यू शुड ट्राय टू लिव्ह इन म्युझिक असा जेव्हा विषय असतो. त्यामुळे मला एवढी हँडसम सॅलरी असताना, एवढी छान सुखाची नोकरी असताना मी एका सर्टन एजला ती सोडून दिली. की म्हटलं अदरवाईज इट्स व्हेरी डिफिकल्ट टू कोप अप. जे काही देवाने आपलं जे रोल दिलेला आहे की बाबा आपल्या हातात 4 गोष्टी दिल्या असतील त्याचं जर का न्याय द्यायचा झाला तर आपल्याला जॉब सोडायला पाहिजे. तेव्हा मी बँकेचा जॉब सोडून दिला. बरोबर. पण मला असं वाटतं की जे आता मी 50-60 वर्ष वाजवतोय आणि 40-50 वर्ष शिकवतोय. तर हे म्युझिक आहे ना हे कशामुळे डिफिकल्ट आहे आणि त्याच्याबद्दल मला असं वाटतं की 100% एखादा तू सुरात तालात लईमध्ये शास्त्रात शुद्ध वाजवतोय तरी पण ते तुम्हाला भिडत नाही. कारण जोपर्यंत त्यात भाव येत नाही, आणि भाव जो आहे तो 100%च्या वरती आहे असं मी नेहमी म्हणतो की 100% जेव्हा तुमच्या सगळ्या गोष्टी एकत्र येतील तेव्हा तो भाव निर्माण होतो, हवा निर्माण होते आणि ती हवा सगळ्यांवर असर करत असते. तर तो जो काही यायला लागते ना तर त्या येण्याकरता गुरुची तुम्हाला चांगली आशीर्वाद असणं फार जरुरी असतं. तुमची गुरुवर तेवढी श्रद्धा असेल तर त्याच्या आपोआप पॉझिटिव्ह तुमच्या गोष्टी तुमच्यामध्ये आलेल्या असतात. आणि दुसरी म्हणजे त्याच्यात प्रासादिकता येण्याकरता तुम्हाला विनम्र होण्याची अशी जरूर आहे. मी जर का म्हटलं की मला मारवा वाजवायचं तर मला कधीच वाजवता येणार नाही.
मी जर का म्हटलं मला ललत वाजवायचं आहे तर मला नाही, पण मी ललतला मी सरेंडर होतो हम्म. किंवा बाबा आज आता तू माझ्यातनं काहीतरी तू ये असं प्रगट हो असं जेव्हा म्हणतो तेव्हा जो माझ्या हातातनं चार गोष्टी वाचतात किंवा मला नाहीतर म्हणजे तो एक एक मानसिकता आपली कायम आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याने आता आपण आय एम टॉकिंग विथ द स्टुडंट्स ऑफ द युनिव्हर्सिटी आणि हो. तिथं माझाही आमचा विद्यार्थी तिथं आता शिकतोय त्या मुलांच्या बरोबर आणि पुणे युनिव्हर्सिटी जेव्हा चालू झाली आहे ललित कला केंद्र तेव्हा आय वॉज वन ऑफ दी मेंबर्स टू स्टार्ट इट. आता म्हणजे फार त्याच्यात 30 एक वर्षापूर्वीची गोष्ट असेल पण त्यामुळे आय एम हॅव्हिंग अ व्हेरी क्लोजली असोसिएटेड विथ दॅट. तर मला हे लोकांना मला अतिशय सांगायला वाटतं की त्याच्यातलं तुम्हाला यू ट्राय टू लिव्ह इन म्युझिक विथ द म्युझिकल थॉट्स आणि हे जर का म्युझिकचा मी जो एक मोठा तुम्हाला एक असा कॅनव्हास दिलेला असतो आयुष्यामध्ये तो जर का तुम्ही वापरला नाही तुमच्या वागण्या बोलण्यामध्ये तर मला वाटतं ते काही म्हणजे तुम्हाला म्युझिक कळलंच नाही असं मला वाटतं. म्हणजे हे अनेक लोकांना शिकण्याचं असे असं वाटतं की मी पण त्याच्यात आला की तुमचं म्युझिक संपलं असं मला असं असं मी आतापर्यंत सगळ्यांचं पाहिलेलं आहे. त्यामुळे मला तर असं वाटतं मी स्वतः तर मला अजून काहीच देत नाही असं मी नेहमी म्हणतो की अजून आय एम जस्ट द बिगिनर. मी आता लोकांनी काय म्हणू आता काय आता लोक आपोआप ते काय काय विरोधी तुम्हाला लावायला लागतात पण आय डोंट फील दॅट आय एम सम सर्टन ग्रेट. पण त्या मुलांच्या दृष्टीने एखाद्या ते मला म्हणत असतील ते इट्स ओके परंतु मला माहिती आहे मी कुठे आहे तर आता इट्स अ गुड बिगिनिंग इन माय लाईफ. आणि आता जे काय आहे आणि नेहमी माणूस असं मला वाटतं की हे जे कर्म करतो ना हे त्याच्या बाकी पैसा अडका इथं सोडून जायला लागतो परंतु हे जो क्रेडिट बॅलन्स असतो तो पुढच्या जन्मी निश्चितच घेऊन जात असावा याच्याबद्दल म्हणजे आपण जरी ते सायंटिफिकली प्रूव्ह करू शकलो नाही तरी असे आपण अनेक लोक पाहतो की जसं आता जाकीरबाईंचा जन्म अल्लार खानच्या घरामध्ये झाला आणि जाकीरबाई एवढे मोठे झाले पण त्यांची तपश्चर्या त्यांनी गेले 10 जन्म केले असले पाहिजे तेव्हा त्यांना जाकीरचा जन्म आलाय जाकीरबाईंचा असा तो विषय असतो. या गोष्टीवर माझा विश्वास आहे. बरोबर. म्हणजे तुम्ही कलाकार म्हणूनही आणि माणूस म्हणूनही मोठं पाहिजे, तुमची दृष्टी विस्तृत पाहिजे जीवनाकडे बघण्याची. आणि हे आपल्याला संगीतच देतं ही पॉझिटिव्हिटी करेक्ट सगळी. करेक्ट त्यातनं ते समजलं नाही तर त्याला संगीतच जमत नाही असं मला वाटतं. बरोबर बरोबर. आता बोलता बोलता तुम्ही म्हणलात की तुम्ही एका पॉइंटला बँक मधला जॉब सोडलात आणि पूर्ण वेळ संगीत करायचं ठरवलं. तर हा ह्याच्यावर असं विचारायचंय, अनेक विद्यार्थी पण ह्याची विचारणा करत असतात की आता इतकी सिच्युएशन तशी वाईटच आहे बाहेर आणि मनांमध्ये पण सगळ्यांच्या इन्सिक्युरिटी आहे. कॉन्सन्ट्रेशनला बसलं तरी एखाद्या साधकाला सुचतच असं नाही, मनाची सगळ्यांची अशी मनावस्था झाली आहे. तर मग संगीताकडे बघताना आवड म्हणून तर आपण सुरू करतो पण हे ह्याच्यावर अनेक वादही सध्या सुरू आहेत की व्यवसाय म्हणून संगीताकडे बघावं का किंवा त्याच्यात काय चॅलेंजेस आहेत का, अजून काही आपल्याकडे दुसरं पण सपोर्टिव्ह काही असावं आपल्याला इन्सिक्युरिटी वाटते तर काय म्हणणं आहे? ह्याच्यामध्ये कसं आहे माहितीये का आपण जर का मी 2-3 टप्पे आयुष्यामध्ये पाहिले गेल्या 60 वर्षामध्ये साधारणतः 20 वर्षांनी जनरेशन चेंज होत असतो 20-25 वर्षांनी. तर म्हणजे एक काळ अगदी जुना पाहिला मी की अतिशय दिग्गज गजानन बुवां सारखे गायक वगैरे ज्यांनी आयुष्यात फक्त गाणंच केलं गाण्याकरता गाणं केलं त्याच्यात कुठलाही व्यावसायिकता नव्हती. त्याच्यानंतर पंडितजी भीमसेनजी वगैरे किंवा मी मल्लिकार्जुन मनसूर वगैरे हे सगळे मंडळींनी केसरबाई केरकर हे ते यांनी कधी पैसा म्हणून त्याच्याकडे पाहिलं नाही कधी व्यवसाय म्हणून कधीच पाहिलं नाही. गाण्याकरता गाणं केलं असं असेच जर नंतर हळूहळू काळ बदलत गेला नंतर त्याच्यात थोडंसं व्यावसायिकरण आलं. त्याच्यानंतर गेला एक 20-25 वर्षाचा काळ पाहिला तर थोडस आता गाण्याची हे पण बदलली आहे जास्त व्यावसायिकता त्याच्यामध्ये आली आहे. त्यामुळे पूर्वीच्या मैफलीतला जो एक आनंद किंवा जे डायरेक्ट एक असा कनेक्ट असायचा तो समूह कमी झालाय. पण तो काळाची आता गरज आहे त्याला काही इलाज नाही. आपण तेव्हा बघायचं पुण्यामध्ये जेमतेम लक्ष्मी क्रीडा मंदिरात सगळे जाणकार आले की लक्ष्मी क्रीडा मंदिर भरायचं. आता तुम्ही बघता आता आपल्या सोलापूरला किंवा सवाई गंधर्वला 8-8, 10-10 जर लोक येऊन बसलेले असतात. तर आता काळ बदललाय आता तुम्हाला एवढ्या लोकांकरता वेगळं वेगळं गाणं करणं शक्य नाही एवढी कॉन्फरन्स नाही तर त्याप्रमाणे काळाप्रमाणे आपण सगळेच बदलत गेलेलो आहे. काळाप्रमाणे म्युझिकही बदललंय. आपण आपले पूर्वी आपण आई वडिलांबरोबर बसून त्यांचे जे कनेक्शन होतं आमच्या लहानपणी आम्ही आल्यावर खेळायचो. पुढे मग आमचे इंटरॅक्शन आई वडिलांशी असायची भाऊ बहिणांशी आमचे हितगुज असायचं भांडण असायचं. आता सगळं बंद झालेलं आहे आणि काळ बदललाय त्याप्रमाणे आपल्याला बदलायला लागते. तसं म्युझिकही थोडंसं बदलत गेलेलं आहे. आणि तुला मगाशी जो एक विषय तू अतिशय चांगला काढलास की हे ऍक्टिव्हिटी कशी चालू झाली स्वरलंकारची. तर आम्ही जेव्हा यंग होतो तेव्हा
तेव्हा इतके मोठमोठे दिग्गज कलाकार आजूबाजूला होते, आम्हाला कधी परफॉर्म करायला मिळायचंच नाही. तेव्हा 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 मग आम्ही तेव्हा असं एक धडपडून आम्ही एक म्हटलं आपण एक सर्कल चालू करावं म्हणून आम्ही, तर त्याच्यामध्ये पंडित भीमसेनजींनी त्याची सुरुवात केली. म्हणजे त्याचं आशीर्वाद देऊन आम्ही त्याची सुरुवात केली. आणि नंतर मी सगळ्या यंगस्टर्सला त्यावेळेला विजय कोपरकर, डॉक्टर विजय सरदेशमुख हे आम्ही सगळे, किंवा शाहिदभाई होते तेव्हा, आम्ही सगळे त्यावेळेला यंग होतो. आता जरी आम्ही आता म्हणजे वी आर गोईंग गेटिंग एजेड, बट त्यावेळेला आमचं त्यावेळेला आम्हाला जरुरी होती अशा पद्धतीचं स्टेजवरचा एक्सपिरियन्स घेण्याकडे. त्याच वेळेला ते मी सर्कल चालू केलं. जेव्हा दुसरे अनेक सर्कल चालू झाले तेव्हा मी बंद केलं ते, की म्हणजे आता काही जरूर नाही माझी त्या कामाची. नंतर मग स्वरकंकार जो आपलं म्युझिक ऍक्टिव्हिटी जी चालू झाली, तर त्याच्यामध्ये मला तुला सांगायची गोष्ट म्हणजे की जो स्किल झाला आपला तो, की त्याच्याकरता माझे आदर्श म्हणजे पंडित भीमसेन जोशी आहेत. की आज तुम्ही जर का त्यांचं जर का हे पाहिलं, म्हणजे अनेक गायक मोठे होते पण त्याच्यापेक्षा भीमसेनजी वेगळे काय होते, तर ते गाण्यानी तर मोठे होतेच होते, पण त्यांनी इतर सुद्धा लोक किती मोठे आहेत, आमिर खान किती मोठे आहेत, कुमारजी किती मोठे आहेत, किंवा ह्या सगळ्या एक मोठे जगाला दाखवून दिलं. अशी माणसं थोडी कमी असतात. म्हणजे प्रत्येक जण आपापलं तर करतच असतं ना, आपलं गाणं ते करायचं, त्यात काय ते तुमच्या पद्धतीने तुम्ही पुढे घेऊन जाणं वेगळं, परंतु दुसऱ्याकरता सुद्धा करायचं, हा लेसन मला त्यांच्याकडनं अतिशय शिकायला मिळाला. की त्यांनी म्हणून मी खरं स्वरलंकाराचं चालू केलं. आणि ते नंतर इतकं खूप गेलं की आता छोट्या छोट्या गावात जाऊन, सातारा, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, सगळी नाशिक, असं महाराष्ट्रात जळगाव वगैरे सगळं आम्ही पिंजून काढलं. आणि सगळीकडे मी शिवजी, हरीजी, किशोरीताई, परवीनताई या सगळ्या कलाकारांना घेऊन गेलो. आणि तिथल्या तुला सांगतो, अगदी टोपीवरचे लोक असतात किंवा अगदी म्हातारे ते, पण ते ज्या प्रेमाने आणि ज्या ह्यांनी ऐकतात आणि त्यांना जो आयुष्यात आनंद दिल्याचं मला जे समाधान मिळालं, ते अतिशय वेगळं आहे. आता पुण्यामध्ये स्पॉन्सर मिळतात म्हणून करणारे सगळेच आहेत, परंतु अशा छोट्या ठिकाणी जाऊन करणं, आणि सगळ्या कलाकारांनी मला खूप साथ दिली छान. त्यामुळे तो आयुष्यातला आनंद मला खूप मिळाला. आणि त्याच्यातनं जी काही प्रेरणा घेऊन काही मुलं पुढे जातील, तर मला दॅट इज अवर इंटरेस्ट. म्हणजे दॅट इज अ गुड थिंग आय कुड डू फॉर द म्युझिक, असं मला वाटतं. की त्याच्यामध्ये माझा आदर्श आहेत तर पंडितजी आहेत. बरोबर. मोठं झालंय स्वरसंकर आता 35-40 सिटीज मध्ये आणि हो, भारतात. 40-50 ठिकाणी आपला आहे. आता तुझा आता मगाशी विषय तो कट झाला थोडा, की करोनाच्या याच्यावर तू आता जी बोलत होती, की सध्या जी निगेटिव्हिटी आलेली आहे बरं का, की आता यंगस्टर्स आहेत पर्टिक्युलरली, की जे त्यांनी करिअर म्हणून करायला घेतलं ना, आता एकदम कार्यक्रमच बंद झाले. तर बऱ्याच वेळेला असं होतं ना, की संकट एक आल्यानंतर, हे फक्त आपल्या म्युझिक इंडस्ट्रीला नाही, सगळ्याच इंडस्ट्रीला संकट आले. पण तुम्ही जर का पॉझिटिव्हिटी ठेवली ना, तर तुम्हाला एक नवीन मार्ग सापडतो. तर ते तुम्हाला देव निश्चितच कुठेतरी दुसरा मार्ग तुम्हाला असा काढून देतो, की तो अजून आपण कधी त्याकडे पाहिला नसतो किंवा त्याचा विचारही केलेला नसतो, आणि तो तुम्हाला दाखवतो. आता त्याच्यातनं आम्ही जे काही आता आम्ही विचार केलेला आहे, आणि तुला आता दिसेलच आमचं स्वरमल्हार, आमचा आता त्या करोना नंतरचा पहिला आमचा हे आहे. तर आम्ही तो गेल्या वेळच्या पेक्षा 10 पट किंवा 100 पट मोठ्या ग्रँजरने आम्ही तो यावेळेला आता लोकांच्या समोर येईल. आता संबंध आम्ही त्याचा विचार करून सगळं डिझाईन केलेलं आहे. आणि आता तुम्हाला आता यू विल फाइंड इट, म्हणजे ही आता वरची परमेश्वराची आपले आशीर्वाद आहे, तर त्याच्या ह्याच्यामधनच आपलं ते सगळ्या गोष्टी घडत असतात. तर एक नवीन मार्ग आम्ही काढलेला आहे. आणि मला असं वाटतं की ते दॅट इज अ न्यू ट्रेंड इन द आपल्या म्युझिकल फील्डमध्ये राहील. आणि मी सगळ्या यंगस्टरना सुद्धा मी म्हणतो की तुम्ही साधना करत राहा. पुढचा काळ अतिशय पॉझिटिव्ह आहे सगळ्या म्युझिक करता. आपलं म्युझिक तर इतकं रिच आहे, मी तुम्हाला सांगतो. तसं म्हटलं तर वेस्टर्न म्युझिकला मी नावं ठेवत नाही, पण त्यांचं म्युझिक कसं की ते मोझार्टची रचना म्हणा, हे ते परफेक्शनने वाजवतात. ते म्हणजे ते सुद्धा अवघड गोष्ट असते. पण आपल्या याच्यामध्ये जी क्रिएटिव्हिटी आहे आणि त्याचा जो एक डेप्थ आहे, त्याचा स्कोप आहे, तो इतका मोठा आहे की तुम्हाला म्हणजे आयुष्यामध्ये या सगळ्यांना खूप आनंद देऊन जाईल आणि सगळं देईल. शांती, सुख, समाधानी या गोष्टी तर निश्चित त्यांना आयुष्यात मिळतील. आणि पुढचा काळ मला या मुलांच्या दृष्टीने पॉझिटिव्ह वाटतो मला. निगेटिव्हिटी आली आहे स्टुडंट्स मध्ये किंवा कलाकारांमध्ये, पण त्याला कुठेतरी छान मार्ग आहेत. आणि फक्त परफॉर्मिंग हेच नाही तर आपण म्हणतो तसं तुम्ही मगाशी म्हणलात वेगवेगळे क्षेत्र आहेत ना, करेक्ट त्याच्यामध्ये करेक्ट. आपण घेऊ शकतो संगीताशी रिलेटेड क्षेत्रात यू कॅन बी अ व्हेरी गुड टीचर, यू कॅन बी अ व्हेरी गुड परफॉर्मर, किंवा एखादा तुम्ही जॉब घेऊ शकता. देर लॉट ऑफ ऑपॉर्च्युनिटी. फक्त तुम्ही पॉझिटिव्ह राहायला पाहिजे. या बरोबर. बाबतीमध्ये विद्यार्थ्यांना मी नेहमी सांगतो, की एक अतिशय चांगला एक गुरुमंत्र असल्यासारखा आहे,
की इफ यू आर पॉझिटिव्ह बरं का, की द डिफिकल्ट थिंग्स बिकम व्हेरी इझियर. शंभर. आणि इफ यू आर निगेटिव्ह अगदी सोप्या गोष्टी अवघड होऊन जातात. बरोबर. त्यामुळे माणसाने नेहमी पॉझिटिव्ह असलं पाहिजे लाईफमध्ये, कुठल्याही गोष्टीमध्ये. तुम्ही निगेटिव्हिटीने विचार करायला गेलं की तुम्ही तुमचं झालं निम्मत हे संपलं तुमचं. सर आपल्या बरोबर हा बरोबर, सॉरी. पंडित सतीश व्यास जी पण आपल्या बरोबर आहेत, ते तुम्हाला हॅलो म्हणतायत आणि आम्हाला अरे खूप आनंद. सतीश अरे जी आणि सतीशराव नमस्कार. आणि बरेच विद्यार्थी कलाकार पण आहेत. धनंजय दिसतोय, धनंजय हेगडे आणि बरेच युनिव्हर्सिटी. अच्छा, नाही ही यंग जनरेशन एवढं छान काम करते सगळीकडे, हे सगळे भेटत असतात. आणि तो दर मला विकेंडला किंवा यांना भेटल्यानंतर मला तो आनंद होतो. तो आय एम एन्जॉईंग इन माय लाईफ. अरे वा. आणि असेच म्हणजे तुमचे आपल्या प्रयोग. सतीश रावांचं सुद्धा बरं का, आता सतीश आता आहे ते सतीश रावांची सुद्धा खूप मोठी कॉन्ट्रीब्युशन आपल्या हिंदुस्थानी संगीताच्या करता झालेली आहे. आणि त्याची म्हणजे कारण ही द पायोनिअरिंग वर्क त्यांनी केले ते, म्हणजे सगळ्या त्याला एक मोठं एक त्याला स्वरूप आणण्यामध्ये किंवा सगळ्या लोकांना त्याच्यातनं काहीतरी त्याला प्रोफेशनल त्याला टच देण्यामध्ये त्यांनी जो त्याचा हे वापरलेला आहे. त्यांनी खूप कलाकारांचे खूप आयुष्यामध्ये त्यांनी चांगलं केलेलं आहे. So I always, I'm proud of his friendship also. I am always being in the best of his friend. सतीश जी, तुम्ही पण आज जॉईन झालाय आणि सतीश. सर बरेच प्रयोग केलेत आणि करत राहणार. तुम्ही फ्युजन्स केलेत शिवमणींबरोबर, नंतर अभंगवाणीचा व्हायोलिनवर तुम्ही प्रयोग केला आहे, पूर्ण सगळे वाद्य पखावज आणि हे घेऊन. तर असे अनेक प्रयोग आहेत आपल्याकडे. मला वाटतं टाइमचं हे आहे 1 तासामध्ये इंस्टाग्रामवर. अरे झालं का, संपला का, तास संपला? तासांचा खरं एक वेगवेगळे विषय घेऊन अनेक तासांचा खरं मॅटर आहे बोलण्यासारखा. संगीत विषयक तुमचे दृष्टिकोन. जाता जाता तुम्ही काय सांगाल नवीन पिढीला संगीत विषयक? संगीता विषयामध्ये मला असं वाटतं की देर इज लॉट ऑफ फ्युचर आहे. पण सगळ्यांनी मगाशी तुला सांगितल्याप्रमाणे की डोळसपणे एखाद्याची शिकता आणि ते आपण करतोय त्याचा आपल्याला आपल्याला चांगलं वाटतं ते कसं आपल्याला करायकरता जे काही पाहिजे. आणि मी म्हटल्याप्रमाणे पॉझिटिव्ह एक श्रद्धा ठेवून तुम्ही काम करा. म्हणजे एक चांगलं डेडिकेशन असेल, तुमचं डिव्होशन असेल, आणि तर मला असं वाटतं की तुम्ही आयुष्यामध्ये निश्चितच तुमच्या जे काही तुम्ही क्षेत्र निवडलं त्याच्यामध्ये यू हॅव एव्हरी सक्सेस इन युअर लाईफ. अँड ट्राय टू ऍप्लाय द म्युझिक इन युअर लाईफ. इट विल बी मोर मेलोडियस. अनेक विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न आहेत. तुम्ही संतर्पण सरांना पर्सनली कॉन्टॅक्ट करून पण विचारा, नक्की तुम्हाला छान त्याची उत्तरं आणि मार्गदर्शन मिळेल. आणि मला पण खूप आनंद झाला आज तुमच्याशी बोलून. आज मलाही खूप पॉझिटिव्ह आज मिळाल्यासारखे वाटते. आणि म्युझिकल जर्नी पेजचे मी आभार मानते सानिया पाटणकर. आणि अरे यू आर वेलकम. मला सुद्धा सगळ्यांना भेटून अतिशय आनंद झाला मला. आय एम ऑल्सो फील व्हेरी गुड अबाउट इट. थँक्यू व्हेरी मच सर. तुम्ही 1 तास आमच्यासाठी काढलात आणि असेच आपण परत. अरे धन्यवाद व्हेरी नाईस. ओके, थँक्यू. बाय. सो मच. थँक्यू सो मच. ओके, बाय.